राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीचा विरोध केला जातोय। कार्यकर्त्यांकडून बॅरिकेड्स वरून येण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी केल्या, आता मध्यस्थी त्यांना करावी लागलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे। ओमकार, सुप्रिया सुळेंनी स्वतः मध्यस्थी केलेली आहे, कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसतात, काय सध्याचं चित्र आहे? अमित, सकाळपासून इथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते, घोषणाबाजी सुरू होती, पण अगदी 10 ते 15 मिनिटांपूर्वी कार्यकर्ते जे आलेत सगळे रोहित पवारांचे आणि राष्ट्रवादीचे समर्थक, हे सगळे इथे आक्रमक होऊ लागले, तिथे बॅरिकेड्स वरती सगळे चढू लागले आणि ईडी का ताळा तोड दो असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं। बाजूलाच ईडीचं ऑफिस आहे, कार्यकर्ते सगळे इथे बसलेले आहेत, आता ते घोषणाबाजी करतायत, सरकारचा विरोधात करतायत। तुम्ही मगाशी बॅरिकेड्स वरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होता, काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं हुकुमशाही इथं निषेध व्यक्त करत आहे दादांना ईडीची नोटीस दिल्याबद्दल। त्याबद्दल ईडीची ह्या हुकुमशाही सरकारनं आमचे काही कार्यकर्ते ताब्यात घेतल्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांना सुखरूप बाहेर आणण्यासाठी आम्ही त्या बॅरिकेड्सवर चढलेलो आहोत। तुम्ही बॅरिकेड्स वरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होतास, ईडी का ताळा तोडतो असं म्हणत होता। आमच्या कुठलाही बॅरिकेडिंग तोडून जाण्याचा प्रयत्न नाही, आमची एकच मागणी आहे। आमचा नेता सकाळी 8 ते 9 वाजल्यापासून तिथं बसलेले, कशामुळे हे सोडबुद्धीचं राजकारण करून तुम्ही त्यांना तिथं बसवलंय। त्यांना लवकरात लवकर तुम्ही इथून आणा, जोपर्यंत कार्यकर्त्यांचा संयम बाळगू नये तोपर्यंत तुम्ही या सगळ्या करा, दबाव तंत्राला बळी पडू नका। इतक्या वेळ 10 पोलीस होती, अचानक पोलीस कशी वाढली, कोणाचा फोन गेला, या सगळ्या गोष्टी तुम्ही माहिती करून घ्या। कसं काय अचानक इथं गाड्या वाढल्या, मोठ्या गाड्या, कोणाचा फोन गेला असं वाटतं? तुम्ही ठरवा कोणाचा गेला, पण अचानक कसं काय गाड्या वाढल्या? जसं आता काही संघर्ष यात्रेमध्ये जसं काय नागपुरात जसं लाठीचार्ज करण्यात आला, त्याच प्रकारे तुमचा इथं डाव होता का त्यांचा, याची माहिती घ्या ना। अचानक कसं काय पोलीसवाले वाढले, धक्काबुक्की का करायची, आमचे पोरं का तिथं नेऊन ठेवले? ज्यावेळेस आमचे काही प्रमुख नेते तुम्हाला शब्द देत होते की ठीक आहे आता काही झालं असेल आमचे पोरं करणार नाहीत, तरी त्यांच्यावर जबरदस्ती करून त्यांना तिथं नेण्यात येते। हे काय करत होतं? ठीक आहे, आम्हाला सांगितलं, आमच्या प्रमुख नेत्यांनी आम्हाला सांगितलं की बॅरिकेडिंग पर्यंत तुम्ही जायचं नाही। आम्ही सगळेजण एक सेवापर्यंत शांत राहिलो, आम्ही जाणार नाही ठरवलं, पण त्यानंतर सुद्धा आम्हाला अर्ध्या ह्याच्यातून मागे परत जायला लावायचं। हे दबाव तंत्र का? हा आमचा प्रश्न। सकाळपासून इथे हे सगळे जमलेले आहेत। झालं असं, काही वेळापूर्वी कार्यकर्त्यांनी पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पोलीस ताफा त्या ठिकाणचा मगासपेक्षा जास्त वाढवण्यात आलाय। अमित, महत्वाचं म्हणजे अतिरिक्त कुमक पोलिसांनी मागून घेतले, कारण इथलं क्राऊड व्हायलेंट होऊ शकतो अशी पोलिसांना भीती वाटते। महत्वाचं म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सकाळपासून पोलीस होते, पण आता मात्र मोठ्या प्रमाणात पोलिसांची इथे बॅरिकेडिंग वाढवलंय। अतिरिक्त कुमक सुद्धा सुरक्षा दलाची त्यांनी मागवून घेतली आणि ते सुद्धा जवान आता इथे सगळे अतिरिक्त दाखल झालेले आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानंतर सुप्रिया सुळे आल्या, कारण सुप्रिया सुळे त्यांच्या आणखी काही सहकाऱ्यांसोबत रोहित पवार नक्की आतमध्ये बऱ्याच वेळापासून आहे, तिथे काय परिस्थिती आहे हे जाणून घ्यायला गेलेल्या होत्या आणि त्यानंतर सुप्रिया सुळे माघारी आल्या आणि त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला। अमित, नक्कीच ओमकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांची सध्या मुंबईतील ईडी कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे। बारामती ॲग्रो कंपनीतील कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी रोहित पवार यांना समर्थन दर्शवण्याकरता मुंबईमध्ये दाखल झाले। त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम यांनी। काँग्रेस शरद पवार गट याचे आमदार रोहित पवार यांची आता सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे आणि त्यांना समर्थन दर्शवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता रोहित पाटील आले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करू। आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थित्यंतर घडत आहेत, लोकांना हे आवडत नाही। सुसंस्कृत महाराष्ट्राचा धडा हे आजपर्यंत लोकांनी सांगत आलेले आहेत आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचे धडे हा अखंड देश घेत आलेला आहे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं ज्या कारवाया केल्या जातात ते निश्चितपणाने लोकांना मान्य नाही आणि लोक मतदानाच्या माध्यमातून त्याच्यावर निश्चितपणाने उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत। आता राहिला विषय महाविकास आघाडीचा, तर कारवाया फक्त विरोधी पक्षावरच का केल्या जातात ह्याचं उत्तर भविष्यात कोणाला तरी द्यावंच लागणार आहे, त्यामुळे ते उत्तर त्यांनी तयार ठेवावं। आता मुळात संघर्ष यात्रेमध्ये आम्ही जे मुद्दे घेतले, जे प्रश्न घेतले, जे युवा तरुणांचे, युवा शेतकऱ्यांचे, युवा विद्यार्थ्यांचे जे प्रश्न घेतले, त्यामध्ये कुठला मुद्दा गैर आहे हे कुणीतरी आम्हाला प्रूव्ह करून दाखवावं। आता तालुका निहाय MIDC उभारली जावी, UPSC आणि MPSCचे जे स्पर्धा परीक्षेसाठी मुलं अभ्यास करतात त्यांना न्याय मिळावा,
पेपर फुटीवरती कायदा केला जावा, महिलांना संरक्षण मिळावं, यातला कुठला मुद्दा तुम्हाला गैर वाटतोय? अशा कुठल्या मुद्द्यावरती आम्ही आवाज उठवला म्हणून अशा पद्धतीच्या कारवाया चालू आहेत, याचं उत्तर कुठेतरी मिळणं अपेक्षित आहे. लोकांसाठी आवाज उठवणं हा जर गुन्हा असेल तर आम्ही गुन्हेगार आहे, या पद्धतीची भावना आज आमची सर्वांची निश्चितपणाने झालेली आहे. जर आज रोहित पवार आपले अजित पवारांबरोबर जर सत्तेत सामील झाले असते तर त्यांना असा दिवस पाहायला मिळाला असता का? कुणाचं नाव घेणं योग्य नाही, उचित नाही, कारण ज्यानं त्यांना आपल्या आयुष्यामध्ये फार मोठा वाटा पक्षासाठी, सामाजिक कामांसाठी, राजकीय कामांसाठी खर्ची घातलेला आहे. पण मुळात एक गोष्ट अशी आहे की हे मी बोलायची आवश्यकता नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यामध्ये गेला, कुठल्याही गावामध्ये गेला, पारावर जी लोक बसलेली असतात त्यांना जर विचारलं तर आज ज्या पद्धतीनं कारवाया चालू आहेत त्या सगळ्याचा एकूण आढावा घेतला, त्यांची गोष्टी ऐकल्या तर लोकच बोलतात की हे सूडभावनेनं चालू आहे. त्यामुळे मी बोलायची आवश्यकता नाही. कॅमेरामॅन वेदांतसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई.